रामकृष्ण हरी माऊली. आपलं गाव कुठलं? संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर. नाव काय? लहानू बारकू पाव बाके. बर तुमची दिंडी आहे का? तुमची दिंडी आहे. दिंडी सोबत. हा किती क्रमांकाची दिंडी आहे? नंबरची नाही. असं आहे म्हणजे आपलं असंच मोकळं. बर किती वर्ष झालं वारी करताय? माझं पहिलंच वर्ष. असं आहे का? पहिलंच वर्ष. बर ह्याच्या पहिलं का बरं नाही केली? अच्छा बर जॉब मुळे तुम्ही करू शकला नाही. म्हणजे आता तिकडून रिटायर केलं, संसारात रिटायर झालं ना, आता वारी धरली. बरोबर. धन्यवाद. निदान उशिरा का व्हायना परमार्थ सर्व जन्माची शेवटी. म्हणजे शेवट का व्हायना तुम्हाला वारीचं परमार्थाचं महत्व कळालं म्हणायचं. बरोबर आहे. एकंदर मला थोडासा वारीतला अनुभव सांगा. तुम्हाला काय वारी म्हणजे काय वाटतंय? वारी म्हणजे चालतो असं वाटतच नाही आम्हाला. असं आहे का? म्हणजे आनंद वाटतो. खूप आनंद वाटतो. हा बरं. रस्त्यात काय अडचणी तुम्हाला बाबा जेवायलाच कुठे मिळाले नाही? काहीच मिळालं नाही. आणि पूर्ण तिथं लागेल जे लागेल ते मिळतं रस्त्याने. असं आहे का? म्हणजे अतिशय सुंदर वारी होती. बर माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुमच्या. रामकृष्ण हरी. आपलं गाव कुठलं? संगमनेर. हा नाव काय? रामनाथ लक्ष्मण. माझा दिंडीत चालता का मोकळं चालता? मोकळं चालतो आम्ही एक ठिकाणी जाऊ. बर तुमची किती वारी आहे? माझी 13वी वारी. अरे बापरे. म्हणजे तुम्ही भरपूर वाऱ्या केलेल्या. बर काय तुम्हाला वारीतला काय अनुभव? वारीचा जितका अनुभव आहे आम्हाला घरी आनंद नाही. वारीमध्ये दरवर्षी कधी येते वारी ही आमच्या डोळ्यात आता आज अशा लागा. म्हणजे ओढ लागते. आनंद कसा. म्हणजे ही संतांची जी मांदिळे आहे ते संतांनी आपल्यासाठी लय मोठा ठेवा करून नाही का हो? मग हे संतांचा ठेवा आहे म्हणून तर आपण आनंद लुटण्यासाठी आहे का नाही? बरोबर आहे. हे सोहळा म्हणजे आयुष्याचा परमेश्वराचा पुढंच नाही. बरं पाहिलेला सभा मनाला शांतीला समाधान वाटतं. असं आहे का? बरं ठीक आहे. ओके. रामकृष्ण हरी माऊली. बर कुठलं गाव आपलं? आम्ही शिर्डी माऊली. शिर्डी जवळचं काय? शिर्डी उकललं पाक. हो शिर्डी. बर किती वर्ष झालं माऊली तुम्ही हे? आम्हाला माऊलीच्या याच्यात तीन वाऱ्या झाल्या आणि बाकीच्या नगर मार्गी 13 वाऱ्या झाल्या. म्हणजे माऊली संघ किती वाऱ्या? तिसरी. आणि तिकडून तुकोबराया संघ होता? नाही आमच्या नगर मार्गे. बर कस काय तुम्हाला एकंदर हा गंधाची संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली की आपण वारकऱ्यांना गंधच लावत चालावं असं तुमच्या मनात संकल्पना? लोक एवढं अन्नदान करते मग आपण ही गंध लावलेलं थोडा आपल्याला काहीतरी पुण्य मिळतच ना. हा बरोबर आहे. पैसे बळजबरी कोणालाच करायचे नाही. असं आहे का? माऊलीने दिले तर दिले. एकाने नाही दिले तर माऊली पुढे जाऊन कोणाला तरी त्याच्याबद्दल 1 रुपये देणार 10 रुपये माऊली. बरोबर आहे राव. ही सेवा ही लोक एवढं अन्नदान करते रस्त्यानं. आता पाहिलं तुम्ही भरपूर अन्नदान आहे. पण आता आपणही काहीतरी अन्नदान नाही करू शकत. पण हा लावला तर याचं पुण्य आपल्या पुण्य येणार. बरं वारीतला अजून काय तुम्हाला अनुभव काय सांगू शकाल का वारीचा? वारीत चालतात नाम स्मरण करीत चला आपलं सगळं मिळून जातं. आपलं गुरुचं देईल नाम हे चाललं ना. माऊली आपल्या बरोबर आहे. माऊलीनं आपला हात धरलेला आहे. मी म्हणून वारी निघाली. माऊलीनं आपला हात धरून वारी करून राहिली. माऊली याच्यावर माऊलीवर विश्वास ठेवायचा. किंवा माऊलीवर विश्वास नाही ठेवणार किंवा आजारी पडणार घरी जाणार. बरोबर. संतांचे पायी माझा विश्वास सर्व भाविक त्यांचा म्हणजे त्यांचा दास झाल्यानंतर कुठल्या गोष्टीचा बरोबर काय झालं माऊली सकाळी आमच्या आंघोळ वगैरे सगळं काय झालं आणि माऊलीने माझ्या कपाळाला गण नसताना पाहिलं आणि हे काय गणवाले म्हणलं माऊली तुम्ही शूटिंग घेताय पहिला तुम्हाला गण लावू द्या. आणि मी म्हणलं राव माझ्याकडे सुट्ट्या पाहिजे. अहो पैशासाठी म्हणलं मी करतच नाही. माऊली तुम्ही गण लावा. माऊली मला कुठलं म्हणजे परमार्थामध्ये अशी दुर्मिळ लोक आहेत की जी खरोखर हृदयापासून संतांची सेवा करतात. आता त्यांची सेवा बघितलं तर 1 मिनिट. रामकृष्ण हरी. कुठलं गाव माऊली? आमचं उत्तर सोलापूर वांगी. बर सोलापूर जिल्हा. हा संपूर्ण नाव काय तुमचं? पवार. बर किती दिवस झाले तुम्ही वारी करताय? म्हणजे किती वर्ष आहे? दुसरं वर्ष आहे माझं. बर त्याच्या आधी का बरं नाही केली? त्याच्या आधी आमच्या ती दिंडी होती. आई एकदा आली माग. बर नंतर परत मी आता 2दा गेल्या वेळेस आणि ह्या वेळेस. बर म्हणजे आईच्या नंतर तुम्ही वारी करताय. म्हणजे आपल्या घरातली असणारी परंपरा वारीची परंपरा ही चालत राहावं म्हणजे आईची इच्छा म्हणजे त्या आईच्या इच्छेमुळे तुम्ही पुढे वारी चालू ठेवली. बरं ठीक आहे. काय वारीमध्ये तुम्हाला काय अनुभव आला? आनंद आहे. मस्त आहे. असं ना? सगळ्या स्कीमा चांगल्या मस्त आहे सरकारच्या. असं आहे का? म्हणजे आंघोळीसाठी पाणी पिण्यासाठी पाणी सगळी व्यवस्था मस्त आहे. शासनाची चांगलं आहे. आणि पालखीत तेवढंच 20-25 चांगलं वाटतं. आनंद वाटतो. बरं ठीक आहे माऊली. रामकृष्ण हरी माऊली.
बर आपलं नाव काय संपूर्ण? लता पोपट बिरदवडे, गाव कोणचं? आळंदी. बर आळंदी म्हणजे देवाच्या. मग तर तुम्ही राव माऊलीच्या मग तर तुमचं केवढं मोठं भाग्य राव, तुम्ही माऊलीच्या गाव म्हणजे. बर किती वारी आहे तुमची? आमची 3री वर्ष आहे. बर तिसऱ्या वारीतला काय तुम्हाला अनुभव? बापूजींची हे दिंडी घेऊन आम्ही आता पंढरपूरला निघालो आहोत. हा. आम्ही पहिले 2 वर्ष सासवड पर्यंत देवीघाट पर्यंत पायी आलो होतो. बर बर बर. हा तिथून पुढे आम्ही गाडीने जाऊन दर्शन घेऊन परत जायचो. हा, हा, पण यावर्षी असा संकल्प केला की आपण डायरेक्ट चालत आळंदी ते पंढरपूर अशी वारी घेऊन जाऊया. म्हणजे निश्चयच केला मला. निश्चय केला आम्ही, निश्चय बर. केला. हा. आणि जेवढे आमच्या ह्याच्यामध्ये कमिटीमध्ये लोक होते आम्ही वर्षभर सारखं मिटिंग घेऊन सर्वे करून आणि 3-4 वेळा पंढरपूरला आलेलो आहे. बर बर मुक्कामाची ठिकाणं शोधत बर, बर, बर. दुपारच्या विसाव्याची बर, ठिकाणं हा, शोधत हा, हा. असं करत करत आम्ही पंढरपूरला जाऊन आलो. आणि मग नंतर सगळ्या साधकांना माझं रजिस्ट्रेशन करत गेलो. मग त्यांना सगळं असं आमच्या ग्रुपवरती, आळंदी ग्रुपवरती, अहमदाबादचं एक ग्रुप आहे त्याच्यावर ऍड करून म्हणजे लोकांना सगळ्या माहिती व्हावं साधकांना. अशी आपली एक साधकांची दिंडी असावी बापूजींची. सुप्रचार करत 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 बापूजींचं ऋषीप्रसाद मासिक आहे ती वाटत आम्ही आलो. जेणेकरून लोकांनी बापूजींची सत्संग त्याच्यामध्ये आहे, गीतेचं सार आहे त्याच्यामध्ये. हे सगळे ग्रंथ वाचता येत नाही लोकांना, वेळ नसतो वाचायला. तर त्याचं सगळ्याचं सार असं ते ऋषीप्रसाद मासिक आहे. बरेचसे लोक त्याच्यानी जुडलेले आहेत. आणि मेन म्हणजे मी पण बापूजींशी जुडले ना, ते ऋषीप्रसाद वाचूनच जुडले. त्यातलं एक जरी वाक्य आपल्याला लागलं तर आपल्या आयुष्याचं कल्याण होऊन जातं. असं हे देत सगळ्यांचं. आता बापूजी आहेत जेल मंदिर मध्ये, परंतु ते प्रत्यक्षात आमच्या बरोबरच आहेत. सगळ्या समाजाला सगळ्यांना घेऊन चाललेले आहेत ते. संत असे असतात, अनंत कुळीचे म्हणतात ना, अनंत कुळीचा राजा. म्हणजे हा 20वा आहे संत. हे आपले 20व्याचं ठिकाण आहे. जसं लहान मुलं आईच्या कुशीमध्ये झोपतं, त्याला कितीही दुःख झालं, किती कष्ट झाले तरी आईकडे गेलं की ते सुखावतं. तसे आम्ही हे सगळेजण संत बापूजींचे सगळे आहोत. आम्ही आता माऊलींची दिंडी पण आळंदीतूनच निघते, सगळे संत निघतात. तसे आम्ही बापूजींना घेऊन पांडुरंगाला भेटायला चाललेलो आहोत. पांडुरंगालाही साकडं घालणार आहोत की 11 वर्ष झाली गेली बापूजी आमचे, म्हणजे अगदी काहीच सुद्धा दोष नसताना, निष्पाप असताना ते सगळ्या समाजाला एवढं उद्धार करतात, त्यांचा शिकवण देतात. आणि त्यांना काही षडयंत्र करून त्यांना आतमध्ये ठेवलेलं आहे. तर त्यांच्यामुळे इतकं नुकसान झालेलं आहे आपल्या हिंदू धर्माचं. आतापर्यंत पांडुरंगाच्या चरणी घालणार आहोत. आणि आमच्या बापूजींना लवकरात लवकर बाहेर येऊ देत, आम्हाला दर्शन मिळू देत आणि पूर्वीसारखा सत्संग आम्हाला मिळू देत. हेच आमचं एक हे आहे, ते पांडुरंगाने आमचं पूर्ण करावं. ठीक आहे. माऊली, माझ्या चॅनलला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल माझ्या चॅनल करून तुम्हाला हार्दिक माऊली. रामकृष्ण. आपली दिंडी आहे का माऊली? हो. दिंडी क्रमांक किती? संत श्री आसाराम बापू. अच्छा, आसाराम बापूची दिंडी. अच्छा. ही किती वर्ष आहे वारी? तिसरं वर्ष. किती लोक आहेत एकंदर दिंडीमध्ये? 200 लोक. अरे बापरे, भरपूर समाज आहे की राव तुमचं. बरं, म्हणजे 3रं वर्ष दिंडीचं. वारीबद्दल काय थोडाफार अनुभव सांगाल का मला? वारीमध्ये जेवढा आनंद मिळतो तेवढा कशातच आनंद मिळत नाही. असं आहे का? वाणीमध्ये समाधान मिळतं. वाणीमध्ये विठ्ठलांच्या कृपेने, गुरुदांच्या कृपेने कधीही कुठेही माणूस आजारी पडत नाही. आणि जे वर्षभराचं चिंतन जेवढं होत नाही तेवढं परमेश्वर नामस्मरण आणि चिंतन हे यात वारीच्या 15 आठवड्यामध्ये होतं, 15 दिवसामध्ये होतं. आणि कंटिन्यू नामस्मरण चालू असतं. जरी चालू नसलं नामस्मरण स्वतःच्या मनाने, तरी पण कानावरती देवाचं नाव पडत असतं. कानावरती. आणि शेवटी पाऊले चालत पंढरीच्या वाटेने चालत असतात. त्यामुळे आम्ही देवाला भेटायला जात असतो. त्यामुळे आपण कशाही परिस्थितीत निघालो, कुठेही कितीही त्रास झाला तरी आपण देवाला भेटायचे ही आतुरता लागलेली असते मनामध्ये. या आतुरतेमुळे आपण सतत चालत असतो. कुठं थकवा येत नाही, कुठं काय नाही, उत्साह वाटतो. आम्हाला 3 वर्षाचा माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की या 3 वर्षामध्ये जे काही नामस्मरणाची जी पोटळी आपण तयार करतो, जे पुण्य तयार होतं, त्याच्यामध्ये वर्षभरात कधी आजारी पडत नाही. त्याच्या नामस्मरणाच्या सारखी आठवणी येत राहते. कधी पण त्याची वारी सुरू होणार, किती दिवस राहिले, 2 महिने राहिले, 4 महिने राहिले, 6 महिने राहिले, हे सारी ओढ लागलेली असते. हे आपल्याला विठ्ठल पांडुरंगांना भेटायला जायचे, म्हणजे गुरुदेवांना घेऊन जायचे, गुरुदेवांची आणि विठ्ठलाची भेट घालायची, आपल्या सर्वांनी एकत्र यायचे. मग आम्ही ते 4 महिने अगोदर सर्व नियोजन करत असतो. आमच्यावर आमचे गायकवाड भाऊ आहे, राजाराम भाऊ आहे, आम्ही 5-6 लोक आहोत. हे काका आहेत आमचे, हे सर्व भजन मंडळी सर्व सांभाळतात. सर्व भजन मंडळी सांभाळतात. आणि असं नियोजन केलेले, रथाची व्यवस्था एकाकडे, नंतर जेवणाची नाश्त्याची व्यवस्था एकाकडे, रात्री विश्रांतीची व्यवस्था एकाकडे, रनिंग मध्ये काय झालं त्याची व्यवस्था एकीकडे. म्हणजे सगळं रिपोर्ट
रिपोर्टिंग सगळं रिपोर्टिंग घेतलं तिथे आणि जो संध्याकाळी आमचं जेवण झालं आमची एक मिटिंग होती आज कोणाच्या शेड्यूल मध्ये काय अडचण आली बरोबर कुठं काय प्रॉब्लेम आला आपल्याला जास्त अंतर झालं कमी अंतर झालं आपण थोडं लवकर थांबायला पाहिजे होतं याची चर्चा ही नेहमी त्याच्यामध्ये चर्चा होते आपल्याला उद्या काय करायचे प्रसाद काय वाटायचे आपल्याला भोजनाला काय करायचे भोजनाला काय अडचण आहे काय करायचे हे सगळे आम्ही रात्री आमचं भजन कीर्तन सर्व झाल्यानंतर जेवण वगैरे संध्याकाळचं झाल्यानंतर आम्ही सर्व जे 5 तास मीटिंग मध्ये आहोत ते आम्ही सर्व मीटिंग घेतो आणि ते अडचणीवर सॉल्व्ह करण्याचा पुढच्या दिवशी प्रयत्न करू. बरं धन्यवाद. आता माझ्या चॅनलला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल माझ्या चॅनल तर्फे तुम्हाला व तुमच्या वारीला हार्दिक